नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर। एका छोट्याशा खेडेगावात दोघे पती-पत्नी त्यांच्या एका मुलीसोबत राहायचे। एका दुपारी तो व्यक्ती कामाच्या निमित्ताने बाहेर गावी जाणार होता। तो दुपारी 2 वाजता बस स्टँडवर जाऊन थांबतो। बसची वाट पाहतो, पण बराच वेळ झाल्यावर सुद्धा बस आली नाही। त्यामुळे तो घरी परत येतो। त्याला घरातून जाऊन 1.5-2 तास झाला होता आणि घरी परत आल्यावर त्याच्या घराचा दरवाजा लावून दिसला। त्यामुळे तो पत्नीला आवाज देऊ लागला, पण पत्नी बराच वेळ झाला तरी दरवाजा उघडत नव्हती। त्यामुळे तो अजून जोरजोरात दरवाजा ठोकतो। थोड्या वेळानंतर पत्नीने दरवाजा उघडला आणि घरातून एक व्यक्ती निघतो। त्या व्यक्तीने त्याला जोरात धक्का मारला आणि तो घरातील व्यक्ती पळून जातो। आणि तो घरातील व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नव्हता, त्या व्यक्तीचा जवळचा मित्र होता। त्याच्या बायकोने त्याच्याच मित्रासोबत अनैतिक संबंध स्थापित केले होते। मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना अशा प्रकारे आहे की ऐकून तुम्ही सुद्धा हैराण होणार। या घटनेचा शेवट एवढा भयंकर होईल हे त्या तिघांनी देखील विचार केला नव्हता। या घटनेने एक नाही तर 2 कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। तर नेमका काय आहे संपूर्ण प्रकरण, ही घटना कुठे घडली हे सुद्धा जाणून घेऊया। पण त्या अगोदर जर तुम्ही सुद्धा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर ही घटना समोर आली आहे उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातून। सीतापूर जिल्ह्याचं रामपूर कला असं एक पोलीस ठाणे आहे आणि या रामपूर कला पोलीस ठाण्याअंतर्गत गुलेरिया असं एक छोटं गाव येते। या गुलेरिया गावामध्ये पंकज कुमार हा व्यक्ती पत्नीसोबत आणि एका छोट्या मुलीसोबत राहायचा। पंकजच्या पत्नीचं नाव होतं जोशना। जोशना आणि पंकजच्या लग्नाला 7-8 वर्ष झाले। त्यांना एक 6 वर्षांची मुलगी देखील होती जी शाळेमध्ये जायची आणि पंकज हा मजुरीचे काम करायचा। सोबत पत्नीसुद्धा मजुरीचे काम करायची। हे दोघेसुद्धा गरीब कुटुंबाचे होते। दोघेही एकमेकांना कामासाठी आधार द्यायचे, दोघेही पैसे कमवायचे आणि अशा प्रकारे त्यांनी आपला संसार करू लागले। यांच्या आयुष्यामध्ये सगळं काही अगदी व्यवस्थितपणे चालू होतं। आता पंकज कुमारचा एक जवळचा मित्रसुद्धा होता, त्याचं नाव होतं विजय कुमार। विजय कुमार आणि पंकज हे दोघे बालपणचे एकमेकांचे मित्र। दोघं सोबत मोठे झाले, सोबत शाळेत गेले आणि सोबत कामाला सुद्धा जायचे। ह्यांच्यामध्ये एकदम घट्ट मैत्री होती। हे दोघेजणे एकमेकांच्या घरी नेहमी येत जात होते। आता पंकजचं लग्न झालं पण विजयचं लग्न झालं नव्हतं आणि विजयला अजून लग्न करायचं नव्हतं। पंकज हा विजयला नेहमी आपल्या घरी आणायचा, कारण तो त्याच्या जवळचा मित्र होता। तो आपल्या पत्नीवर विश्वास ठेवायचा आणि सोबत आपल्या मित्रावर सुद्धा विश्वास ठेवायचा। पंकज आणि विजय हे दोघेसुद्धा दारू प्यायचे। दोघं रोज रात्री दारू प्यायचे आणि सोबतच घरी जायचे। पण मागच्या काही दिवसांपासून विजय पंकजला जास्त दारू पाजायचा आणि त्याला घरी नेऊन सोडायचा आणि त्याला झोपी घातल्यावर तो त्याच्या बायकोसोबत बसून बोलायचा। आता कोणत्याही महिलेला जर नवरा अशा प्रकारे दारू पिऊन कुठे पडला असेल आणि त्याला अशा अवस्थेत पाहिल्यावर तिला त्रास व्हायचा आणि त्याचप्रमाणे पंकजची सुद्धा पत्नी रडायची आणि ती विजयला आपल्या मनातील सर्व दुःख सांगायची आणि विजय त्या गोष्टीचा गैरफायदा घ्यायचा। विजय जोशनाला सहानुभूती देण्याच्या बहाण्याने तिच्या जवळ जातो आणि या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले। त्या महिलेला पण विजय आवडू लागला आणि विजयला तर अगोदरपासूनच ती महिला आवडायची। त्याने त्याच्या जवळच्या जो त्या जिवलग मित्र होता त्याच्या मित्राच्या पत्नीवर वाईट नजर ठेवली आणि त्या महिलेसोबत त्याने अनैतिक संबंध स्थापित केले। हे दोघे आता एकमेकांसोबत फोनवर बोलायचे, एकमेकांना भेटायचे। विजय हा कधी पंकजच्या घरी जायचा, ती महिला कधी तिच्या शेतामध्ये जायची, कधी ती मजुरीने सुद्धा जायची आणि अशामध्ये विजय हा त्या बाईला सुद्धा आपल्या शेतामध्ये बोलवायचा आणि कामासाठी बोलून हे दोघे नको ते प्रकार करायचे। या दोघांमध्ये अनैतिक संबंध आणि शारीरिक संबंध चालू होते। पंकज कुमार हा कामाच्या निमित्ताने बरेच दिवस बाहेर सुद्धा राहायचा आणि विजय आणि पंकजची पत्नी त्या गोष्टीचा फायदा घ्यायचे। हे दोघेजणे एकमेकांसोबत अनेक वेळ घालत असे। पंकजची मुलगी लहान होती, तिला जास्त काही समजत नव्हतं आणि ती शाळेमध्ये जायची, त्यामुळे ती या सगळ्या गोष्टींपासून दूर राहायची आणि जोशना त्या गोष्टीचा भरपूर फायदा घेत होती। हे सर्व चालू असताना 8 नोव्हेंबर 2022च्या रोजी दुपारी पंकज हा कामासाठी बाहेर गावी जाणार होता। तो 7-8 दिवस घरी येत नव्हता आणि त्या दिवशी दुपारी तो बाहेर गावी जायला बस स्टँडवर जातो। बस स्टँडवर गेल्यावर 1-1.5 तास वाट पाहिली पण बस आली नाही। त्यामुळे तो कंटाळून घरी परत गेला। घरी गेल्यावर पाहतो की घराचा दरवाजा आतमधून बंद आहे।
तो बायकोला आवाज देतो, पण ज्योत्स्ना दरवाजा उघडत नव्हती. त्याने अजून जोरजोराने दरवाजा ठोकला आणि थोड्या वेळानंतर ज्योत्स्नाने दरवाजा उघडला, पण घरामधून एक व्यक्ती पळत जातो आणि तो व्यक्ती पंकजचा जवळचा मित्र विजय होता. त्या व्यक्तीने पंकजला धक्का मारला आणि तो विजय घरातून निघून गेला. आता पंकजच्या पायाखालची जमीनच सरकली की त्याच्या जवळचा मित्र त्याच्या घरातून निघत आहे आणि त्याची पत्नीसुद्धा काही पण म्हणत नाही. ज्यावेळेस पंकज घरामध्ये जातो तर पत्नी चुपचाप होती, कारण की त्या बाईलासुद्धा समजलं होतं की त्यांचं भांडं फुटलं आहे. नंतर पंकजने बायकोला बेदम मारहाण केली. तिला मारून मारून एकदम लाल आणि निळं केलं. ती बाईसुद्धा रडू लागली. तिला खूप त्रास होत होता, पण पंकजचा राग अजूनसुद्धा शांत झाला नाही. शेवटी रात्र होते आणि रात्र झाल्यावर पंकज हा विजयला फोन करून बाहेर बोलवतो. बाहेर बोलवून त्यासोबत तो बोलत होता. दोघांमध्ये भांडण लागली. दोघं गावाच्या बाहेर गेले होते आणि त्या ठिकाणी जाऊन दोघांमध्ये ही जबरदस्त भांडण लागली. भांडण तर लागली, पण पंकजच्या डोक्यामध्ये विजयबद्दल राग होता आणि त्याने तो राग बाहेर काढला. त्याने गळा आवळून विजयची हत्या केली आणि यानंतर तो एवढ्यावरच थांबला नाही. तो आपल्या घरी जातो आणि रागाच्या भरामध्ये असलेल्या पंकजने त्याच्या पत्नीची सुद्धा निर्गुण हत्या केली. या दोघांच्याही डेड बॉड्या त्याने आपल्या बाईकवर बांधून ठेवल्या आणि बांधून तो एक आपल्या गावाच्या बाजूच्या गावामध्ये उसाच्या शेतामध्ये नेऊन त्यांच्या डेड बॉड्या फेकून देतो. आणि त्याच रात्री तो घरी परत आला. त्याने आपल्या मुलीला सोबत घेतलं आणि तो घराला कुलूप लावून बाहेरगावी निघून गेला. अशामध्ये त्याच्यावर सुरुवातीला कोणाचा डाऊट गेला नाही. त्याची हत्या करून 2-3 दिवस झाला होता आणि पंकजसुद्धा बेपत्ता होता. अशामध्ये 2-4 दिवसानंतर ज्या ठिकाणी डेड बॉड्या होत्या त्या रानाच्या बाजूला एक महिला बकऱ्या चारत होती आणि त्या बकऱ्या त्या उसाच्या शेतामध्ये गेल्या. ते शेत होतं रमाकांत त्रिपाठीचं. त्या शेतामध्ये गेल्यावर ती महिलासुद्धा बकऱ्यांच्या मागे मागे जाते आणि मागे गेल्यावर तिला त्या शेतामध्ये 2 लोकांच्या, एक महिलाची आणि एका पुरुषाची डेड बॉडी दिसली. ती ओरडते, धावते आणि गावामध्ये जाते. गावामध्ये जाऊन तिने सगळ्या लोकांना सांगितलं की त्या उसामध्ये अशा प्रकारे मला 2 डेड बॉड्या दिसल्या. गावातील सर्व लोक, पोलीस पाटील त्या ठिकाणी जाऊन पाहतात की खरंच 2 लोकांच्या डेड बॉड्या होत्या. गावातील लोकांनी त्या बॉडीजबद्दल पोलिसांना सूचना दिली आणि पोलिसांनी सुद्धा त्या ठिकाणी पोहोचून त्या बॉडींना पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं आणि पोलीस शोधू लागले की नेमकं हे दोघे झाले नवरा बायको आहेत, हे दोघे कोण आहेत आणि यांची हत्या कोणी केली आणि काय कारण आहे. पोलीस हे सर्व काही शोधू लागले आणि दुसरीकडे विजयच्या घरचे लोक हे विजयला सुद्धा शोधू लागले. त्याने 2-3 दिवसापासून विजयचा शोध घेतला, पण विजयचा काही पण पत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये नुकतीच तक्रार दाखल केली होती आणि तेवढ्यामध्येच त्या दोघांच्या डेड बॉड्यासुद्धा सापडल्या. आणि शेवटी पोलिसांना समजते की हे दोघंजणं बाजूच्याच गुलेरिया गावचे विजय आणि ज्योत्स्ना आहेत. पोलिसांनी त्यांची ओळख तर पटवली होती, पण यांची हत्या कोणी केली हे पोलिसांना अजून माहिती नव्हतं. ज्यावेळेस पोलीस हे ज्योत्स्नाच्या घरी गेले, पण घराला कुलूप होतं. त्यांनी तिच्या नवऱ्याला फोन केला, पण नवऱ्याचा फोन बंद होता. त्यामुळे पोलिसांचा संशय हा ज्योत्स्नाच्या नवऱ्यावर आला आणि पोलिसांनी त्याला अटक केली असता त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली केली आणि पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर योग्य तो गुन्हा दाखल केला. अशा प्रकारे अनैतिक संबंधामुळे एक कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आणि दोघांनी आपलं जीवन गमावलं. बाकी ही सर्व घटना सांगणे म्हणजे कोणत्याही पवित्र नात्याला बदनाम करणे किंवा कोणाला परेशान करणे नाही, तर तुम्हाला सावधान करणे आणि सतर्क करणे आहे की कशा प्रकारे गुन्हे घडत असतात. बाकी तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत.